नमस्कार, मी सौ मनीषा परशुराम नाईक, उषाराजी हायस्कूल कोल्हापूर. पल्प प्रकाशन अहमदाबाद यांच्या मार्फत लवकरच प्रकाशित होणाऱ्या स्मृती मंजुषा या पुस्तकाच्या लेखिका सौ निर्मला मधुकर जाधव यांनी लिहिलेल्या ललित लेखांपैकी यशाचे गमक या लेखाचे अभिवाचन करीत आहे. ताराराणी विद्यापीठाचे उषाराजी हायस्कूल येथे काम करीत असताना मला माझ्या कामाची पावती मिळाली. मला शनिवार दिनांक 21/9/2024 रोजी आदर्श शिक्षणतज्ञ पुरस्कार मिळाला. इनरव्हिल क्लब ऑफ कोल्हापूर हेरिटेज या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संस्थेकडून मला इनरव्हिल एज्युकेशनिस्ट अवॉर्ड घोषित करण्यात आला. या संस्थेत फक्त महिलाच काम करतात. या संस्थेचे 4000हून अधिक क्लब आहेत. 100हून अधिक देशांमध्ये ही संस्था काम करते. 1,20,000हून अधिक क्लब मध्ये यांचे कामकाज चालते. या संस्थेने माझ्या परिश्रमाची व कामाची दखल घेऊन मला इनरव्हिल एज्युकेशनिस्ट अवॉर्ड नावाचा पुरस्कार देऊन गौरवले. यामुळे मी प्रथमतः या इनरव्हिल संस्थेचे आभार मानते. राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त माननीय श्री सागर बगाडे सर यांच्या शुभ हस्ते मला हा पुरस्कार दिला. सर्टिफिकेट, इनरव्हिल लोगो असलेली पाण्याची बॉटल, शॉल, श्रीफळ व फेटा असे या पुरस्काराचे स्वरूप होते. सागर बगाडे सरांनी आपल्याला राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार कसा प्राप्त झाला हे सर्व सांगितले. इथून मागे पुरस्कार कसे मिळायचे, आत्ताची पद्धती कशी आहे याविषयी मार्गदर्शन केले. आत्ताची पुरस्काराची पद्धती नवीन आहे. ऑनलाईन पद्धती आली आहे. गेली 3 वर्षापासून ही ऑनलाईन पद्धती सुरू झाली आहे. ती अत्यंत पारदर्शी, विश्वसनीय व कोणत्याही वशिल्याची नाही असे त्यांनी सांगितले. एकदाच फेस टू फेस मुलाखत होती. बाकीच्या सर्व ठिकाणी आपण राबविलेल्या सर्व उपक्रमांची पीपीटी करून त्यांचं प्रेझेंटेशन दाखवावं लागतं. सरांचे ऑनलाईन फोल्डर तयार करण्यामध्ये त्यांचा विद्यार्थी निशान, त्यांचा मुलगा सार्थक व आणखी एक विद्यार्थी या तिघांचा वाटा असल्याचं सांगितलं. उपक्रमशील शिक्षकांना पुरस्कार मिळविणे म्हणजे एक प्रकारे MPSCची परीक्षा दिल्याप्रमाणेच आहे. आता पुरस्कार प्राप्त शिक्षकांविषयी बोलताना ते म्हणाले, अनेक वर्षे सेवा केलेले तुम्ही शिक्षक आहात. कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक शिक्षकांपैकी इनरव्हिलने तुम्हाला निवडलेले आहे. याचाच अर्थ तुम्ही अनेक शिक्षकांपैकी खास आहात. शिक्षक ही एकमेव व्यक्ती अशी आहे की जी समाज पूर्णपणे घडवू शकते. विद्यार्थ्यांचा प्रचंड विश्वास असलेली व्यक्ती असते. आपल्या कुटुंबामध्ये, समाजामध्ये काही व्यक्ती स्कॉलर असतात. इंग्रजी गणितामध्ये स्कॉलर असलेले पालक आपल्या मुलाला सांगतात, हे गणित असं नाही करायचं. मुलं म्हणतात, नाही असं नाही, असंच करायचं. हे आमच्या मॅडमनी, आमच्या सरांनी सांगितलेलं आहे असं ठामपणे मुलं म्हणतात. शिक्षकांवर विश्वास असणारी ही पिढी आहे. म्हणूनच शिक्षकांवरची जबाबदारी वाढते. उषाराजी हायस्कूलमध्ये मला 39 वर्षे प्रदीर्घ सेवा करण्याची संधी मिळाली. मला इथे बरंच काही शिकायला मिळालं. मी इथून जाता जाता ज्ञानाची, अनुभवाची शिदोरी घेऊन जात असताना समाजासाठी काहीतरी करण्याचा मानस आहे. या शाळेने मला खूप दिले. या ऋणातून मी कधीच उतराई होऊ शकत नाही. आपण कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता काम करत राहिले पाहिजे. माझ्या यूट्यूबच्या ई-लर्निंग या चॅनलमुळे माझे 275 शैक्षणिक व्हिडिओज देशातच नाही तर परदेशातही पाहिले जातात व तिथून चांगले रिप्लाय मला मिळालेले आहेत. फेसबुकमुळे, आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे आपण सर्वांच्या परिचयाचे आहोत. इवलेसे रोप लाविले द्वारी, इवलेसे रोप लाविले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी, त्याचा वेलू गेला गगनावरी. या उक्तीप्रमाणे केवळ 22 मुलींनीशी काकाजींनी सुरू केलेल्या या संस्थेचा आज बहारदार वृक्ष आपण पाहतो आहे. शाळेची पटसंख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. आपण घडवलेल्या बऱ्याच माजी विद्यार्थिनी ज्या वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळ्या पदावर कार्यरत आहेत त्या आपणास कुठेही भेटल्या की आपल्या पाया पडतात.
आपल्याशी गप्पा मारतात. हीच तर आपल्या कामाची पोहोचपावती आहे असे मला वाटते. नृत्यांगना सहयोगिता पाटील, उत्कृष्ट गायिका संपदा माने, तुझ्यात जीव रंगला हे मराठी कलाकार श्वेता मोकाशी कुलकर्णी शाळेत आजही येऊन भेटतात व फोनवरूनही संपर्कात आहे. अशा विद्यार्थींनी आपल्या हातून घडले आहे. हा आपल्या मनाला समाधान देणारा भाग आहे. म्हणूनच तर अनेक सामाजिक संस्था आपल्या कामाची दखल घेतात आणि आदर्श पुरस्काराचे मानकरी ठरवतात. माझा अनुभव सदैव माझ्या स्मरणात राहणारा आहे. राजश्री शाहू राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार दिनांक 3 ऑक्टोबर 2024 रोजी मला कोल्हापूर माझा न्यूज मराठी या वृत्तवाहिनीतर्फे राजश्री शाहू आदर्श शिक्षक राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला. हा कार्यक्रम राजश्री शाहू महाराज सभागृह कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ येथे आयोजित करण्यात आला होता. पुण्याच्या आमदार उमाताई पाखरे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. आज समाजात शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. समाजाची पुढची पिढी तयार करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. त्यामुळे शिक्षक नेहमी कार्यरत असतो. त्याच्या कार्याचा गौरव अनेक संस्था करीत असतात. माझ्या या कामाची व अनुभवाची दखल कोल्हापूर माझा न्यूज मराठी या वृत्तवाहिनीने घेतली. मला राजश्री शाहू आदर्श शिक्षक राज्यस्तरीय पुरस्काराचे मानकरी ठरविले. त्याबद्दल मी या कोल्हापूर माझाचे प्रथमतः आभार मानते. तसेच या वृत्तवाहिनीचे संपादक राजेंद्र कोरे सर, उपसंपादक प्रभाकर लोखंडे सर यांचेही आभार मानते. या वृत्तवाहिनीच्या टीमची मी सदैव ऋणी राहीन. या पुरस्कारामुळे शिक्षकाला काम करण्याची ऊर्जा व प्रेरणा मिळते. समाजाला दिशा देणाऱ्या या शिक्षकांचा यथोचित सन्मान कोल्हापूर माझा या वृत्तवाहिनीचे ब्रीदवाक्यच आहे. अशा या वृत्तवाहिनीस मी प्रणाम करते. धन्यवाद.